जय हिंद. OLQs म्हणजे ऑफिसर लाईक क्वालिटीज. SSB इंटरव्ह्यू मध्ये कॅन्डिडेट्स OLQs ऑफिसर बनण्याच्या लायक आहे का नाही किंवा त्याची क्षमता आहे का नाही ते OLQs यामध्ये चेक केलं जातं. OLQs हा SSB सिलेक्शन प्रोसेसचा बॅकबोन आहे. रिटन एक्झाम ही नॉलेज चेक करते, परंतु SSB तुमचा पर्सनॅलिटी त्या ठिकाणी चेक करत असतं. टोटल त्या ठिकाणी 15 OLQs असतात, ते की तुम्हाला 4 फॅक्टरमध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिला जो फॅक्टर असतो तो प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशनचा. याच्यामध्ये तुमची पहिली OLQ असते इफेक्टिव्ह इंटेलिजन्स. सिच्युएशनला समजून घेऊन करेक्ट डिसिजन घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का नाही हे चेक केलं जातं. सेकंड जे आहे रिझनिंग ॲबिलिटी, लॉजिकल आणि प्रॅक्टिकल विचार करण्याची क्षमता या ठिकाणी चेक केली जाते. नंतर तुमचं ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, अवेलेबल रिसोर्सेस यूज करून तुम्ही किती काम कम्प्लीट करू शकतात, किती स्किलफुल आहात हे चेक केलं जातं. नंतर आहे पॉवर ऑफ एक्सप्रेशन, थॉट्स क्लिअर आणि कॉन्फिडंट मॅनरमध्ये तुम्ही एक्सप्रेस करण्यासाठी अवेलेबल आहात का नाही ते चेक केलं जातं. सेकंड जो फॅक्टर आहे तो सोशल ऍडजस्टमेंट, सोशल अडॅप्टेबिलिटी ही पहिली त्यातली OLQ आहे. नवीन नवीन लोकांमध्ये, नवीन एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही कसं ऍडजस्ट होता हे चेक केलं जातं. नंतर कॉपरेशन, टीममध्ये काम करण्याचा आणि दुसऱ्यांना मदत करण्याची जी कॉपरेशनची OLQ आहे ती त्या ठिकाणी चेक केली जाते. नेक्स्ट आहे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीला प्रायोरिटी द्यायची असेल किंवा काम कंप्लीट करायचं असेल किंवा अकाउंटेबिलिटी ठेवायची असेल तर त्या ठिकाणी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त महत्वाची आहे. तिसरा जो फॅक्टर आहे सोशल इफेक्टिव्हनेस, त्यातली पहिली जी OLQ आहे इनिशिएटिव्ह, स्वतःहून काम सुरू करण्याची आणि ऑपॉर्च्युनिटी स्वतःवरती घेण्याची जबाबदारी किंवा सवय तुम्हाला असली पाहिजे. नंतर आहे सेल्फ कॉन्फिडन्स, आपल्याला आपल्या ॲबिलिटीवरती संपूर्णपणे विश्वास असायला पाहिजे. नंतर स्पीड ऑफ डिसिजन, लिमिटेड टाइम मध्ये करेक्ट डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. नंतर ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स द ग्रुप, ग्रुपला मोटिवेट आणि लीड करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. नेक्स्ट OLQ आहे लाईव्हलीनेसची, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि एन्थुझियाझम तुमच्यामध्ये भरलेलं असलं पाहिजे. आता चौथा फॅक्टर आपण समजून घेणार आहोत की ते डायनॅमिक क्वालिटीज, डिटर्मिनेशन, हर परिस्थिती पे काम करना बहुत जरुरी आहे. म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तरी तुम्ही कामापासून दूर हटलं नाही पाहिजे. नंतर आहे करेज, फिजिकल आणि मोरल करेज दोन्ही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. स्टॅमिना, शारीरिक आणि मानसिक एंडुरन्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. OLQ कशा चेक करतात? OLQ चेक करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यामध्ये सायकोलॉजीची टेस्ट आहे, नंतर TAT आहे, WAT आहे, SRT आहे, SD आहे. यामधून थिंकिंग आणि ॲटिट्यूड तुमचा चेक केला जातो. नंतर असं तुमचं GTO टास्क, लीडरशिप, टीमवर्क, कम्युनिकेशन आणि इनिशिएटिव्ह या ठिकाणी चेक केलं जातं. इंटरव्ह्यूमध्ये ऑनेस्टी आणि कन्सिस्टन्सी आणि क्लॅरिटी असेल तर तुमचं OLQs डेव्हलप करायला तुम्हाला मदत होईल. तुम्ही ह्या डेली लाईफमध्ये OLQs कशा डेव्हलप करू शकतात? डेली रुटीनमध्ये डिसिप्लिन ठेवा, ग्रुपमध्ये काम करण्याची सवय करा, स्पोर्ट आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा, त्यानंतर डिसिजन मेकिंगची प्रॅक्टिस करा, नंतर पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. फेक पर्सनॅलिटी तुम्ही अवॉइड करा. OLQ हा रट्ट्या मारण्याचा टॉपिक नाहीये. OLQ हे तुमचं लाईफस्टाईल आणि डेली ऍक्शन मधून तुम्हाला डेव्हलप करता येऊ शकतात. SSB मध्ये नॅचरल राहा, नॅचरल राहणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की असं कणाचं कॉपी करू नका. तुम्हाला ह्या ज्या सगळ्या OLQs आहे यातल्या डिफिकल्टीज आहेत द सक्सेस अकॅडमी नाशिक मध्ये या ठिकाणी शिकवल्या जातात, याची प्रॅक्टिस केली जाते. त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट असेल, GTOचं ग्राउंड असेल किंवा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल, असं कम्प्लीट होलिस्टिक पूर्ण ओव्हरऑल जी टीचिंग आहे या ठिकाणी होणार आहे. म्हणूनच तुमचं OLQ स्ट्रॉंग असेल तर तुमचं SSBचं रिकमेंडेशन पॉसिबल आहे. तुमचं ऑफिसर बनण्याचं ड्रीम असेल तर त्या ड्रीम सोबत द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्या सोबत आहे.